उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्राचा एक संघर्ष योद्धा, माझे गुरुबंधू, माझे मित्र नाना पटोले साहेब, या सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि महाराष्ट्राचं भविष्य आदरणीय अमितरावजी देशमुख साहेब, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले मिर्झा साहेब, बालाजीरावजी रेड्डी, काँग्रेस पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, उपस्थित मोठ्या संख्येने असलेले सर्व मतदार बंधू भगिनी आणि माझ्या भावांनो, नानाभाऊ हे बापूदेव महाराजांच्या पावन स्पर्शाने पुण्यित झालेली ही भूमी आहे. सावरगाव ही संताची भूमी आहे, स्वातंत्र्य सैनिकांची भूमी आहे. लातूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त स्वातंत्र्य सैनिक हे सावरगावमध्ये या ठिकाणी झालेले आहेत. आणि म्हणून लातूर जिल्ह्यामध्ये आपलं आगमन आणि आपलं मार्गदर्शन हे संताच्या भूमीमध्ये होतं, याचा सर्वस्वी अभिमान आम्हा सर्वांना या ठिकाणी वाटतो. कारण आज नानाभाऊ पहिल्यांदा आपल्या या निवडणुकीच्या प्रचारामध्ये सावरगावमध्ये या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर भाऊ, आज एवढे लग्न आहेत, आम्ही सांगत होतो की काही करून आजची तारीख बदलून द्या, पण पुन्हा भैया म्हणले कसं होऊ शकणार आहे सगळं. मग सगळ्याला सांगितलं की लग्नाला कमी माणसं जा, पण आपल्या गावामध्ये भैया आणि नानाभाऊ या ठिकाणी येऊ लागलेत. आणि म्हणून आपली उपस्थिती या ठिकाणी, आपण या ठिकाणी आता डॉक्टरने सांगितल्यासारखं आधी लग्न कोंडाण्याचं आणि पुन्हा डॉक्टर काळगे साहेबांचं, आणि या भूमिकेतून आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित या ठिकाणी आलेलो आहोत. आता आपल्या समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न, मजुरांचे प्रश्न, या देशातल्या सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नाची काय अवस्था आहे हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. आणि म्हणून इथं भारतीय जनता पक्षाचे जे काही या ठिकाणी सभा होत आहेत, आमच्या इथले खासदार श्रंगारे साहेब, ऐका ना, ते पहिल्या भाषणामध्ये म्हणाले 52 सुळे, 52 खोळ्याला त्याने 52 सुळे करून टाकले इकडं. दुसऱ्या भाषणामध्ये त्यांच्या स्टेजवर बसले होते सगळेच आमदार, त्या सगळ्या आमदारांना त्यांनी मांजी आमदार करून टाकले. एकनाथ शिंदे साहेब काल आले होते सभेला मोदी साहेबाच्या. श्रंगारेला ते म्हणाले संगारेला पुरे, म्हणजे ह्या निवडणुकीमध्ये अपशब्द मी वापरत नाही, या निवडणुकीमध्ये आमच्या उमेदवाराला काय म्हणले आणि त्यांनीच सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला या निवडणुकीमध्ये काय करायचं आहे हे आपण या ठिकाणी विचार करण्याची आवश्यकता आहे. आमचे आमदार इथले नानाभाऊ, आमचे आमदार काल बोलताना मोदी गडबडून गेले, ते सगळे काही सुधारणा झाले, कुठे काय बोलावं. आणि नवनिर्वाचित खासदार संभाजी पाटील, अशा पद्धतीची या ठिकाणी त्यांची मानसिकता बनलेली आहे. आता आम्ही जाऊन प्रत्येक गावामध्ये, आता काल मला वाटतं ते खेड्याला गेलो होतो भाऊ, कमीत कमी 1000 लोक असतील. कुठेही आम्ही गेलो तर 200, 400, 500 लोक त्या ठिकाणी जमवू लागलेत. त्यांच्यासमोर मतदारच यायला तयार नाही. प्रत्येक मारुतरायाच्या समोर चाललेत, नतमस्तक होऊ लागलेत, आणि देवा मी केलेलं पाप आता पदरात घे आणि आता मला घरी पाठव, अशा पद्धतीची भावना, अशा पद्धतीची अपेक्षा. खरं तर मतदार राजा आहे, मतदार राजाला जास्त बनवाबनवी आणि महाराष्ट्रात तर जमत नाही. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये भारतीय जनता पक्षानं या ठिकाणी या 10 वर्षाच्या काळामध्ये जे कारभार केला, मला वाटतं लोकांना ह्या सगळ्या गोष्टींची वीट आलेली आहे. आणि म्हणून भाऊ, आता आम्ही जरी प्रचारासाठी जात असलो काळगे साहेबांच्या, आम्ही महाविकास आघाडीचे म्हणून या ठिकाणी प्रचार करत असलो
तर हे निवडणूक आम्हाला वेगळीच पाहायला मिळते. भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये भारतीय जनतेची निवडणूक या देशामध्ये होऊ घातलेली आहे आणि म्हणून आमच्या पुढे जाऊन मतदारांचा प्रचार करून आलेत. प्रत्येक मतदारांना कळालंय ही लोकशाहीला किती घातक आहेत. आपलं संविधान धोक्यात आलेलं आहे. सर्वसामान्य आता त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये आपण ऐकत असतात की आम्ही संविधानाला हात लावणार नाहीत. संविधान बदलण्याची भाषा आमचे विरोधक या ठिकाणी करू लागलेत. ते तर संविधानाला हात लावत नाहीत, संविधान बदलत नाहीत, पण दर दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे या देशामध्ये राज्य चालू आहे का हे आपणच या ठिकाणी सांगण्याची या ठिकाणी गरज आहे. कारण ही कुठली लोकशाही आहे, ही कुठली दडपशाही आहे, हे कुठलं या ठिकाणी दहशतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. आपल्या सर्वांना माहिती असेल इंग्रजाच्या काळात, निजामाच्या काळात, मोगलांच्या काळात पण असं दहशतवाद होता का नाही मला वाटत नाही. पण त्याही पेक्षा या मोदी शहाच्या काळामध्ये या देशामध्ये दडपशाही वेगळ्या वेगळ्या संस्थेचा या ठिकाणी उपयोग करून जणू काय आता ईडी असेल, CBI असेल, इन्कम टॅक्सवाले असेल, सेल टॅक्सवाले असतील, हे गृह खात्याचे लोक असतील, महिलेवरचे अत्याचार असतील, शेतकऱ्यांच्यावरचे अत्याचार असतील. आपल्याला माहिती आहे सीमेवर सुद्धा एवढी मोठी तटबंदी नसेल तेवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं आंदोलन मोडून काढायचं, चिरडून काढायचं, शेतकऱ्याला त्याच्यावरती बुलडोजर चालवायचं इथपर्यंत प्रयत्न जर शासन करत असेल तर मला वाटतंय आता भाकरी पलटवायची वेळ आलेली आहे. आता भारतीय जनता पक्षाची भाकर जर तशी ठेवली तर ते करपल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भाकरी करपून आमच्या तर भागामध्ये ना तुम्हाला आता आमच्यापेक्षा माहिती असेल आजूबाजूची कुठलीच भाजपची जागा लागणार नाही. कुणाकडून मी माहिती काढा, एकही जागा लागणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी त्यांच्यामुळंच त्यांची झालेली आहे. म्हणून आपल्या गावात मी जास्त सांगत बसल्यापेक्षा आपण एक निश्चय केलेला आहे, ते तुम्हाला सगळ्याला तुमच्या जीवावर केलेला आहे. आपल्या मतदारसंघामधून कमीत कमी काळगे साहेबाला 50,000ची लीड आपल्याला द्यायची आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी वर हात करून अमित भैया आणि नानाला आपण सांगितलं पाहिजे. का रे भैया, का तुझ्या मनात नाही का? सगळ्यांनी सांगितलं पाहिजे की कमीत कमी 50,000ची लीड दिली तरच या मतदारसंघाचा भैयाला आपल्याला पुन्हा जाऊन सांगता येईल की भैया वाढपे तुम्ही आमच्याकडे थोडं जास्त टाका. आपल्या स्वातंत्र्य मिळाल्यापासून मी आमदार होईपर्यंत नाना फक्त विलासरावजी देशमुख साहेबांच्या आशीर्वादामुळं 42 साठवण तलाव या मतदारसंघामध्ये झाले आणि 250 पाझर तलाव झाले. 15-20 वर्षापासून कारखान्याची सगळी मशिनरी या ठिकाणी उघड्यावर होती. साहेब मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर मला बोलून घेऊन सांगितले सगळ्यांना 1 वर्षाच्या आत कुठल्याही बँकेचं कर्ज न काढता साहेबांनी आम्हाला सहकार्य केलं आणि कारखाना उभा केला. कारखाना उभा केला तर तुळशीच्या लग्नाला आमच्याकडे ऊस आणतात. तुळशीच्या लग्नाला तर ऊस होता का आपल्याकडे, खरं सांगा? आणि ते कारखाना 300 एकर जमीन 25 टनाचा कारखाना फक्त 16 कोटी रुपयात विकत घेतला. प्रियदर्शनी कारखाना 100 कोटीला विकत घेऊन 500 रुपयाने भाव आणि आमचा कारखाना फक्त 16 कोटीला विकत घेऊन 500 रुपये आम्हाला भाव या ठिकाणी देतात. एवढंच नाही तर शेतकरी फक्त मेहनत करण्याचं शेतकऱ्याला माहिती आहे. शेतकरी कधी काटा करून ऊस पाठवतो पाटील? आपल्याला माहिती असते आपल्या गाडीमध्ये किती ऊस गेलाय. प्रत्येक गाडी मागे 2 टन 3 टन. मी अगोदर म्हणजे भीतीपोटी खरंच आहे का नाही असं वाटत होतं, पण ज्या दिवशी पवार साहेबांचा पक्ष फोडला त्या दिवशी मला खात्री पटली की ह्यानं काटा मारलाय, म्हणून ह्याला सुबुद्धी सुचली तिकडे जायची. नाही तर ना तुमची माझी काही एवढी मैत्री असताना, एवढं प्रेम असताना आता आपल्यालाही कसं आहे, आता आपण नाहीच त्यांच्यासोबत, पुढं पुढं जाऊन या ठिकाणी करायची माझी कुठंच माझी मानसिकता होत नाही. आणि म्हणून आज या ठिकाणी आमच्या बापूदेवांच्या कृपा आशीर्वादामुळं तुमच्या कळपात येता आलं, तुमच्या व्यासपीठावर येता आलं आणि म्हणून
या ठिकाणी एवढे लोक उपस्थित झाले, तिकडं असतो तर माझी तीच अवस्था झाली असती. मी मला धन्य समजतो आणि आपल्याकडनं एकच अपेक्षा व्यक्त करतो. अनेक प्रश्न आहेत, नाना बोलणार आहेत, मिर्झा साहेब बोलणार आहेत, आपले भैया साहेब बोलणार आहेत. त्यांच्यातून आपल्यात जास्त वेळ घेतल्यापेक्षा आपल्या गावातून या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिकांची ही भूमी आहे. आता लोकशाही टिकवण्याच्यासाठी, स्वातंत्र्य टिकवण्याच्यासाठी स्वातंत्र्याला मतदान करून पुन्हा एकदा स्वातंत्र्य टिकवणाऱ्या मतदारांची ही भूमी व्हावं अशा पद्धतीची आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. मतभेद असतील, कुणाचे गटतट असतील, कुणी पक्ष असतील, इथं कोणी काँग्रेस आपलं भाजपचं तर कोणी नाहीच, पण कुणी एखादी द्रष्ट राष्ट्र असेल तर त्यांना सांगा डोळ्यावरली पट्टी काढा. आता जास्त जर दुर्योधनाला मदत करायचा प्रयत्न केला, तुमच्याच मुलाचं वाटोळं या ठिकाणी दुर्योधन करणार आहे. तुमच्या समोर हे सगळे तुमची वंशावळच खतम होणार आहे. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की सगळ्यांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार काळगे साहेबांचं हाताच्या पंजाचं बटन दाबून प्रचंड मतानं या ठिकाणी आणि मतदान करत असताना आपण बटन दाबल्याच्या नंतर आपल्याच उमेदवाराला आपलं मतदान पडलंय का हे खात्री करून या ठिकाणी घ्यावं. थोडंही तुम्हाला काही मनामध्ये वाटलं की त्यावेळेस आम्हाला फोन करून सांगावं की इथं थोडीशी गडबडवाली आहे. त्यावेळेस आता आम्ही सज्ज आहेत, आमचं सैन्य तिन्ही पक्षाचं आता सगळे एक होऊन ही निवडणूक होईपर्यंत आता कुणालाच शांती नाही, कुणाचीच गय नाही अशा पद्धतीचा विश्वास आणि देतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. मतदान देऊन विचार करण्यापेक्षा विचार करून मतदान करावे असा आणि नक्कीच रोकडा सावरगाव अहमदपूर चाकूर विधानसभेतील मतदार नक्कीच विचार करून मतदान करतील आणि आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार काळगे साहेब यांना 51,000ची लीड देतील असं मी या संतांच्या भूमीमधून या मान्यवरांच्या पुढे शब्द देतो. आणि यानंतर लातूर लोकसभेचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे साहेब यांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावे. डॉक्टर काळगे साहेब. लातूर लोकसभा 2024 च्या निवडणुकीच्या निमित्ताने रोकडा सावरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या या जाहीर सभेसाठी आपल्या सर्वांच्या भेटीसाठी आवर्जून आलेले आपले काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय नाना पटोले साहेब, यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय अमितजी देशमुख साहेब, या सभेसाठी उपस्थित असलेले आदरणीय आमदार वजाहत मिर्झा साहेब, आपल्या परिसरातील लोकनेते माजी मंत्री आदरणीय विनायकरावजी पाटील साहेब, शिवसेना जिल्हाध्यक्ष बालाजी रेड्डी साहेब, काँग्रेस तालुका अध्यक्ष डॉक्टर गणेश कदम साहेब, यासाठी इथं उपस्थित असलेले आपले काँग्रेस पक्षाचे निरीक्षक विक्रांतजी गोजमगुंडे, आदरणीय सांबाप्पा महाजनजी, NR पाटील साहेब, भाग्यश्रीताई क्षीरसागर, निळकंठजी पवार, ज्योतिताई पवार, संजय पवार, चंद्रकांतजी मद्दे, सिराजुद्दीन जहागीरदार, विलासजी पाटील, धनराजजी गिरी, कलीमुद्दीन साहेब, मिरकलेजी, शंकरजी गुट्टे, विलास पाटीलजी, या गावचे रामजी बेल्लाळे, संग्राम पवार, परमेश्वर कदम, उपस्थित असलेले व्यासपीठावरील अन्य सर्व मान्यवर आणि व्यासपीठासमोरील सर्व ज्येष्ठ नागरिक आणि रोकडा सावरगाव परिसरातील मतदार बंधू भगिनींनो, या लातूर लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार म्हणून मी आज तुमच्यासमोर उभा आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आदरणीय पटोले साहेबांनी आणि सर्व नेते मंडळींनी जो विश्वास माझ्या नावावरती दाखवला त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो. या निवडणुकीच्या निमित्तानं मागच्या 4 दिवसापासून आपणा सर्वांच्या लक्षात आलेलं असेल की पूर्ण महाराष्ट्रासंदर्भात भारतीय जनता पार्टी आता हादरून गेलेली आहे. मागच्या 2 दिवसामध्ये 250 किलोमीटरच्या परिघामध्ये पंतप्रधानांनी 6
सभेला संबोधित केलं आहे. यांची अवस्था अक्षरशः वार्डात फिरल्यासारखी सध्या झाली आहे. म्हणजे ज्या पद्धतीची हवा यांची टाईट झाली, ही एक प्रकारे आपणा सर्वांना दिसत असलेली यांची मानसिकता आता लक्षात येत आहे. आपल्या मतदारसंघात सुद्धा आता रोज वेगवेगळे मोठे नेते चक्रा मारणार आहेत, पण यांना घाबरायचं काही कारण आपणाला नाही आहे. आपण ठरवलं आहे आता सगळ्यांनी की यावेळेस महाविकास आघाडीलाच मतदान करायचं आहे. कारण या सरकारनं ज्या पद्धतीनं काम केलं आहे, यांनी आपली अधोगती स्वतःच्या हातानेच करून घेतलेली आहे. सर्वसामान्य जनतेला जी आश्वासनं दिली मागच्या काळामध्ये, ती आश्वासनं पूर्णपणे न पाळण्याचं काम या सरकारनं केलं आहे. सर्वसामान्य शेतकऱ्याचं हित न जपता उद्योगपतीचं हित जपण्यात मागचे 10 वर्ष हे सरकार गुंग आहे. 16 लाख कोटी रुपयाची कर्ज उद्योगपतीची या सरकारनं माफ केले आहेत आणि शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडलेलं आहे. 1,23,000 कोटीचं खाद्यतेल या सरकारनं आयात केलं, ज्याचे परिणाम म्हणून आज आपल्या सोयाबीनला 3-3 वर्ष घरात ठेवून भाव मिळत नाही. अशी अवस्था असताना शेतकरी जगतोय कसा, कुटुंब कसं जगतंय, विद्यार्थी कसे त्यांची मुलं कसं शिक्षण घेत आहेत, याकडं या सरकारचं काही देणं घेणं नाही आहे. विद्यार्थ्यांना वेळेवर स्कॉलरशिप मिळत नाही. 2-2, 3-3 वर्ष स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना मिळत नाही. ही शोकांतिका आहे. विद्यार्थ्यांचं भविष्य अधांतरी लटकवण्याचं काम ह्या सरकारच्या माध्यमातून सध्या होत आहे. सुशिक्षित बेरोजगारांना प्रचंड मानसिक त्रास या सरकारनं दिलेला आहे. मागच्या 2 वर्षामध्ये जेवढ्या परीक्षा घेतल्या, त्या परीक्षा आज 1,500 जागासाठी 10-10 लाख विद्यार्थी परीक्षा देतात. 2-2 वर्ष त्यासाठी तयारी करतात, त्याची फीस भरतात, क्लासेस लावतात, कुठंतरी शहराच्या जागी जाऊन राहतो विद्यार्थी तयारीसाठी, आणि ती परीक्षा घेतल्यानंतर 1-2 दिवसात रद्द केली जाते. ही मोठी शोकांतिका आहे. बेजबाबदारपणे परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांच्या मानसिक छळ आर्थिक आणि मानसिक छळ करण्याचं काम हे सरकार वारंवार करत असताना दिसत आहे. आपल्या परिसरामध्ये जी डेव्हलपमेंट अपेक्षित होती मागच्या 10 वर्षापासून, ही कुठलीही डेव्हलपमेंट आपणाला पाहायला मिळाली नाही. कारण या सरकारनं कुठलंही सपोर्ट देण्याचं धोरण उद्योगांना दिलेलं नाही आहे. आपल्या भागातील रेल्वेचे प्रश्न आहेत. रेल्वेचे प्रश्न सोडण्यासाठी आपणाला लढा देण्याची गरज आहे. या भागातील पाणी प्रश्न बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये आवर्षणामुळे पाणी प्रश्न गंभीर होत चाललेला आहे. हे पाणी प्रश्न मिटवण्यासाठी आपल्याला लढा उभारण्याची गरज आहे. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचं आहे. विद्यार्थ्यांसाठी लातूर हे शैक्षणिक हब आहे महाराष्ट्राचं. असं असताना सुद्धा या शैक्षणिक हबसाठी आपणाला या सरकारकडून काहीही हालचाल न करता फक्त आता इलेक्शन आल्यानंतर या घोषणा होत असताना आपण बघतोय. या आता म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये हे लोक केंद्रीय कुठलं तरी इन्स्टिट्यूट आणण्याची भाषा करतायत, पण आपल्याला नक्कीच त्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. यासाठी आपल्याला रेल्वेसाठी सुद्धा जाळं वाढवण्यासाठी काही धडपड करण्याची गरज आहे. नांदेड लातूर रोड ह्या रेल्वेसाठी सुद्धा एक वेगळा लढा आपल्याला लढावा लागणार आहे. आपल्या सिंचनाचे प्रश्न आहेत, सिंचनासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. महिला सुरक्षित किती आहेत ह्या राज्यात, ह्या देशात, ह्याचा विचार करणं गरजेचे आहे. जसं आत्ताच कदम साहेबांनी सांगितलं, नुकत्याच लातूर जिल्ह्यातल्या 2 भगिनींचं हत्या करण्याचं काम ह्या सरकारच्या काळात आत्ता झालेलं आहे. त्याची साधी अजून चौकशी चालू झालेली नाही, मागणी चालू आहे. त्याबाबत सरकार स्टेटमेंटही दिलेलं नाही सरकारने आत्तापर्यंत. असं उदासीन सरकार महिलांच्या बाबतीत आपण पाहायला मिळतं आहे. मणिपूरला काय झालं, साक्षी मलिक सारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या बाबतीत काय झालं, आपणा सगळ्यांना माहिती आहे. आपण हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघत आहोत. कुठल्याही सामान्य माणसाची मान शर्मेनं खाली जावी अशा या घटना आहेत. आणि या घटनांकडं सरकारचं बघण्याचं धोरण जर तुम्ही बघितलं तर नक्कीच चीड आणणार आहे. आपल्या देशामध्ये शेतकऱ्याची आंदोलनं चिरडली जात आहेत. या शेतकऱ्यांना 300-300 दिवस आंदोलन करून कुणी साधा प्रतिनिधी भेटत नाही. अशी अवस्था असताना सुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न अजून कालच्या सभेमध्ये जाहीरपणे सांगितलं गेलं की सोयाबीनचे भाव आम्ही वाढवून देऊ. 10 वर्ष काय चाललं आहे, 10 वर्ष काय करताय तुम्ही? निवडणुका आल्यानंतर परत अजून तशीच खोटी आश्वासनं देण्याचा प्रकार या सरकारकडून चालू आहे. मित्र हो, मी फार वेळ घेणार नाही.
पण नक्कीच तुमच्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचं आश्वासन वचन या निमित्तानं मी देतो. मागच्या 10 वर्षामध्ये तुम्ही निवडून दिलेले उमेदवार तुमच्याकडे पाठ फिरवून निघून गेलेले आहेत. पुन्हा 5 वर्षांनी आता मतं मागायला आलेले आहेत. 5 वर्षापूर्वी निवडून दिलेले उमेदवार पूर्ण मतदारसंघामध्ये मी आता जवळपास 1.25 महिना झाला फिरतोय. असा एकही माणूस मला भेटला नाही की त्यांनी सांगितलेलं की ह्या उमेदवार निवडून गेल्यानंतर मला भेटला आहे म्हणून. म्हणजे ही गोष्ट मी तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्हालाच सगळ्यांना माहिती आहे की हे निवडून दिलेले उमेदवार मतदारसंघात फिरकले नाहीत. पण या निमित्तानं मी तुम्हा सगळ्यांना शब्द देऊ इच्छितो की दर महिन्याला कमीत कमी 1 दिवस तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी तुमचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी मी उपलब्ध राहीन, एवढा शब्द या निमित्तानं देतो. तुम्ही तुमचे आशीर्वाद महाविकास आघाडीच्या पाठीशी, आमच्या सर्वांच्या पाठीशी उभा करावा आणि येत्या 7 तारखेला हाताच्या पंजाच्या समोरचं बटन दाबून तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी उभे करावेत आणि आदरणीय अमितजी देशमुख साहेबांचे हात अधिक बळकट करावेत असं नम्र आवाहन या निमित्तानं करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद डॉक्टर साहेब. लातूरच्या अनेक समस्याचा बद्दल आपण चिंता व्यक्त केली आणि आपण खासदारच निश्चित होणार आहे आणि लातूर जिल्ह्याचा डेव्हलप झाल्याशिवाय राहणार नाही. यानंतर मी महाविकास आघाडीचे नेते आमदार वसाहजी मिर्झा साहेब ऑफ बोर्ड चेअरमन यांना विनंती करतो की आपण संबोधित करायचं आहे, आपण या सभेस संबोधित करायचं आहे. आज के इस प्रचार सभा के प्रमुख मार्गदर्शक, हम सबके नेता, और जिन्होंने जब बात तत्व और पद की आई है तो तत्व के सामने पद को लात मारने का और काम किया और तत्व के साथ रहने का काम किया, ऐसे नानाभाऊ पटोले जी, इस विभाग का ज्येष्ठ नेतृत्व, जानदार, शानदार और महाराष्ट्र का भविष्य आदरणीय अमित भैया देशमुख जी, उम्मीदवार और 4 जून को जो खासदार बनने जा रहे हैं ऐसे डॉक्टर शिवाजीराव गाडगे जी, माजी मंत्री विनायकराव जी और मंच पर उपस्थित सभी दोस्तों, साथियों और भाइयों और बहनों, जिस तरह का माहौल महाराष्ट्र में बन गया है, अभी 2 फेज के चुनाव प्रचार में हम नाना पटोले जी के साथ में थे. आपको यकीन से कह सकता हूं कि भाजपा का सुपड़ा साफ होने जा रहा है महाराष्ट्र, इसमें मेरे मन में कोई शंका नहीं. भैया, ये माहौल देख के एक शेर मुझे याद आया, अंधेरों ने मिलके छुपा दिया था जिसको, इनकलाब का वो सूरज निकलने वाला है, कब्जा बनाए बैठे थे जो पानी पे, उनसे कह दो कि अब लातूर का मौसम बदलने वाला है. माहौल बन गया है पूरे महाराष्ट्र में, और ये भूमि स्वर्गीय विलासराव देशमुख जी की भूमि है. महाराष्ट्र में, पूरे देश में विलासराव देशमुख जी का नाम है और बड़ा फक्र होता है, खुशी होती है. उनका वारसा अमित भैया और धीरज भैया पूरी ईमानदारी से निभा रहे हैं. तो यहां से तो ऐसा मैसेज जाना चाहिए, इनका नेतृत्व मजबूत करने के लिए नाना पटोले जी का, राहुल जी का, खरगे साहब का, पवार साहब का, उद्धव ठाकरे जी का नेतृत्व मजबूत करने के लिए आपने यहां से तय करना चाहिए कि यहां से 100% वोटिंग डॉक्टर शिवाजीराव को मिलना चाहिए. मुझे बताया गया डॉक्टर शिवाजीराव जी एक मेडिकल डॉक्टर है, मैं भी एक मेडिकल डॉक्टर हूं, मैंने भी MD डर्मेटोलॉजी किया. बड़ा अच्छा लगा एक मेडिकल डॉक्टर, और जिस तरह का भाजपा ने लोगों के आंखों के सामने नफरत का पर्दा ला लिया है, जैसा डॉक्टर साहब कैटरेक्ट का पर्दा हटा के आप ऑपरेशन करते हैं ना, वैसे ही जो नफरत का पर्दा लगाया उसका ऑपरेशन भी आपको 4 तारीख से शुरू करना है. यहाँ पर दोस्तों वक्त की कमी है, हम नाना भाऊ और अमित भैया को सुनने के लिए आए हैं, लेकिन आपको बताना चाहता हूं कि ये चुनाव सिर्फ एक चुनाव नहीं है, ये लोकतंत्र को बचाने का चुनाव है, संविधान को बचाने का चुनाव है, अपने अधिकारों को बचाने का चुनाव है. वो समझ के आपको काम करना है. अभी हमारे शिवसेना के प्रमुख ने बताया कि ये स्वतंत्र सैनिकों की भूमि है, और स्वतंत्र सैनिक जब संग्राम हुआ था, कांग्रेस वही पक्ष था जिसने 600 साल राज कर रहे अंग्रेजों को भगाने का काम किया. उसी तरह यहाँ पर जो अभी डेमोक्रेसी के ऊपर गुलामी का तानाशाही कर रहे हैं, उनको हटाने का काम यहाँ के नए स्वतंत्र सैनिकों करने का काम करना पड़ेगा. दोस्तों वक्त की कमी है, मैं बस एक शेर से अपनी बात खत्म करूँगा कि जिस तरह नाना पटोले जी, अमित भैया मेहनत कर रहे हैं, तो आज यहाँ से हमने एक संकल्प लेके जाना चाहिए कि कुछ
4-5 दिन 10 दिन बचे हैं प्रचार के लिए, अपनी पूरी ताकत लगा दे। और ये शेर इस तरह से भाऊ कि हार तब होती है जब मान ली जाती है, हार तब होती है जब मान ली जाती है, और जीत तब होती है जब जीत ठान ली जाती है। तो यहां से ठान के जाए, नाना पटोले जी का नेतृत्व मजबूत करने के लिए, अमित भैया का नेतृत्व मजबूत करने के लिए, धीरज भैया का नेतृत्व मजबूत करने के लिए यहां से आज ये तय करें कि हम अपनी पूरी ताकत लगा देंगे और डॉक्टर शिवाजी राव साहब को कम से कम 2 लाख वोट से चुन के देंगे। इतना ही कहकर अपनी बात खत्म करता हूं। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद मिर्झा साहेब। यानंतर महाराष्ट्राचे युवा नेते तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अमित भैया विलासराव देशमुख साहेब यांना विनंती करतो की आपण या सभेस संबोधित करायचं आहे। अमित भैया तुम आगे बढ़ो। आवाज असा आला पाहिजे की लातूरच्या कोपऱ्यात ही सभा झाली आणि दिल्ली लातूर मधून ही सभा गेली पाहिजे दिल्लीला। अमित भैया विलासरावजी देशमुख तुम आगे बढ़ो। भावी मुख्यमंत्री अमित भैया तुम आगे बढ़ो। लातूर लोकसभा निवडणूक 2024 महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे धडाकेबाज अध्यक्ष, आपल्या सगळ्यांचे लाडके आदरणीय नानाभाऊ पटोलेजी, ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले आणि ज्यांनी सुंदर असं भाषण या ठिकाणी आपल्या पुढे केलं, ते वक्फ बोर्डचे अध्यक्ष आदरणीय वजाहत मिर्झाजी, आपले लाडके नेते विनायकराव पाटीलजी, बालाजी रेड्डी, डॉक्टर गणेश कदम, NR पाटील, राम बिल्लाळे, ज्योतिताई पवार, बिलास पाटील, नीलकंठ मिरकले, साम महाजन, भाग्यश्री क्षीरसागर, कलीम अहमद, सिराज जहागीरदार, निलेश देशमुख, अनिल शेळके, सुधीर गोरटे, चंद्रकांत मद्दे, शंकर गुट्टे, संजय पवार, श्रीकांत बनसोडे, विकास महाजन, हेमंत माकणे, कपिल मुरुडकर, अमर वलांडे, शिवकुमार कदम, दयानंद रोकडे, RD शेळके, अभिमन्यू धोंडगे, लातूर लोकसभा निवडणूक 2024 अहमदपूर विधानसभेचे काँग्रेस पक्षाचे निरीक्षक विक्रांत गोजमगुंडे, त्यांचे सारे सहकारी, व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर सारे मान्यवर, मतदार बंधू भगिनी, पत्रकार मित्रांनो, आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोलेजी डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारासाठी अहमदपूर तालुक्यामध्ये रोकडा सावरगाव येथे उपस्थित झालेले आहेत। महाविकास आघाडीचं ते नेतृत्व करतायत। महायुतीच्या विरोधामध्ये त्यांनी लढा उभा केलाय आणि आज या संतांच्या पावन भूमीमध्ये आपला आशीर्वाद घेण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। विदर्भावर त्यांनी काँग्रेसचा तिरंगा फडकवलेला आहे
आणि मराठवाड्यावर काँग्रेसचा तिरंगा फडकवण्यासाठी, आपले आशीर्वाद घेण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत. नाना भाऊ, विदर्भामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचं मतदान झालं आणि नाना भाऊ यांच्या नेतृत्वाखाली 100% जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील हा विश्वास ते घेऊन आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. नाना भाऊंचं मला मनापासून कौतुक करावंसं वाटतं. नांदेड शेजार आहे आणि विनायकराव पाटलाचे जीवष्ट कंठष्ट मित्र प्रताप पाटील, विनायकराव पाटील त्यांना सांगत होते उभं राहू नका, पण त्यांनी विनायकराव पाटलांचं ऐकलं नाही. विनायकराव पाटील महाविकास आघाडीमध्ये आहेत. आणि आज नांदेड लोकसभेची जागा सुद्धा काँग्रेसचे वसंतराव चव्हाण तिथे निवडून येत आहेत. आणि वसंतराव चव्हाणांना तिकीट कोणी दिलं? वसंतराव चव्हाणांची निवड प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी केली. हे मला विनम्रपणे या ठिकाणी आपल्या पुढे मांडावंसं वाटतं. चव्हाणांपासून चव्हाणांपर्यंत, शंकरराव चव्हाणांपासून वसंतराव चव्हाणांपर्यंत असा काँग्रेसचा प्रवास मराठवाड्यामध्ये राहिलेला आहे. लातूर लोकसभा निवडणूक ही तुम्ही हातात घेतलेली आहे. डॉक्टर शिवाजी काळगे यांना निवडून देणार आहात की नाही? नानाभाऊ असाच प्रतिसाद प्रत्येक गावामध्ये, तांड्यावर काँग्रेसला लाभतोय. काँग्रेसचं तिकीट मिळवणं हे किती अवघड असतं हे आता मी तुम्हाला सांगायची गरज नाही. काँग्रेसचं तिकीट मिळवणं हे फार अवघड. म्हणजे मला सुद्धा नानाभाऊ जेव्हा काँग्रेसने तिकीट दिलं तेव्हा आम्ही तर मागणी केली, विनंती केली. साहजिकच आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी त्यांच्या आशीर्वाद, त्यांचं कार्य, पुण्याई ही तर पाठीशी होतीच. पण आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना असं सांगता येत नव्हतं की लातूर शहरातून अमितला तिकीट द्या, असं त्यांना सांगता येत नव्हतं. कसं सांगतील? म्हणजे असं पक्षामध्ये आपण आपल्याच मुलाची शिफारस करतो असं होऊ शकतं. आणि मग आम्ही अर्ज केला, पक्षानं सर्वेक्षणही केलं आणि मग पहाटे 3ला आमचं तिकीट दिल्लीतून फायनल झालं आणि टीव्हीवर सुरू झालं. म्हणजे ते उघडा डोळे बघा नीट वगैरे आहे ना, तिथं पहाटे लातूर शहर विधानसभेतून अमित देशमुख असं तिकीट जाहीर झालं. आणि म्हणून तिकीट काँग्रेसचं मिळणं हे सोपं नाही, हे अवघड आहे. डॉक्टर शिवाजी काळगे यांना काँग्रेसचं तिकीट जे मिळालं ते अवघड जरी असलं तर नाना भाऊनी ते सोपं केलं, हे मला आपल्याला इथं सांगायचं. डॉक्टर शिवाजी काळगे हे सामान्य मतदाराला अभिप्रेत असलेला उमेदवार, सामान्य माणसाला अपेक्षा होती
काँग्रेसने एक चांगला उमेदवार द्यावा आणि काँग्रेसने एक चांगला उमेदवार दिलेला आहे. उच्च विद्या विभूषित, सुसंस्कृत, प्रामाणिक, पारदर्शक, गुणवंत डॉक्टर. भाजपचा उमेदवार हा कंत्राटदार आहे. कंत्राटदार विरुद्ध डॉक्टर अशी ही लढाई आहे. आणि केजी विरुद्ध पीजी अशी ही लढाई आहे. दृष्टिहीन विरुद्ध दृष्टिदाता अशी ही लढाई आहे. अज्ञान विरुद्ध विज्ञान अशी ही लड़ाई है. देखिए हमारे लोग कुछ कम नहीं है. अगर आपके पास थोड़े से टिकट ज्यादा हो जाए तो हमें तैयार हैं लोग. बस तिकीट देने की देर है. आणि म्हणून आज नाना भाऊ तुम्ही वेळात वेळ काढून आला आणि अगदी आमच्या दुर्गम भागामध्ये आला. रोकडा सावरगाव हे आमच्या जिल्ह्याचं एक टोक आहे आणि काही अंतरावरनं इथे नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा सुरू होतो. आणि आज खास करून नाना भाऊला आपण इथं या ठिकाणी घेऊन आलेले आहोत तुमच्याशी संवाद साधण्यासाठी. महाविकास आघाडीचं सरकार देशात येणार, राज्यात येणार. आता लोकांनी तयारी केलेली आहे. एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हे काही फार पटलेलं नाही आपल्या लोकांना. आणि महायुतीचं सरकार तर काही पुन्हा येणार नाही. कारण महाराष्ट्राचा इतिहास आहे, एकदा उपमुख्यमंत्री झालेला व्यक्ती पुन्हा मुख्यमंत्री होत नाही. महाराष्ट्र का इतिहास है. उपमुख्यमंत्री एक बार बन गया वो मुख्यमंत्री नहीं बनता. और जो मुख्यमंत्री कहता है की मी पुन्हा येईन तो पुन्हा येतच नाही. त्यामुळे नाना भाऊ महायुतीचे हे कारभारी जे आहेत आता यांचा वेळ ठराविक शिल्लक राहिलेला आहे. महाविकास आघाडी देशात, राज्यात सत्तेवर आपल्याला निवडून आणायची आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आहे. आणि विनायकराव, खरं म्हणजे विनायकरावचं जुने मित्र आहेत आपले. विनायकरावची एक पाटलांची खासियत आहे. विनायकराव पाटील ज्या आघाडीत जातात त्या आघाडीचा विजय पक्का. काय ईश्वराने त्यांना वरदानच दिलेलं आहे. आणि म्हणून नाना भाऊ महाविकास आघाडीचा आता विजय पक्का आहे. विनायकराव पाटील सुद्धा अगदी जीव तोडून काम करतायत. खरंच मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाचे आभार मानावेसे वाटतात की त्यांनी लातूर लोकसभा निवडणुकीमध्ये इमाने इदबारे, प्रामाणिकपणे, हिरिरीने झोकून देऊन काँग्रेसच्या उमेदवाराचा ते प्रचार करतायत. आणि म्हणून विनायकराव पाटील आमच्या प्रांताध्यक्षाच्या समोर आपले आभार मानणं, आपलं कौतुक करणं हे आमचं कर्तव्य आहे. कारण जरी जयंत पाटील तुम्हाला तिकीट देणार असले तरी नाना भाऊंची शिफारस ही लागणारच आहे. नाना भाऊची ना हरकत फार महत्वाची आहे. NOC, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. आणि म्हणून आपल्या मित्र पक्षाचं आपण कौतुक केलं पाहिजे हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी यांनी देखील कुठल्या निरोपाची वाट पाहिली नाही, कुठल्या आग्रहाची वाट पाहिली नाही. अगदी आपला उमेदवार जाहीर होण्या अगोदरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काम सुरू केलं. आणि त्यांचे देखील नाना भाऊ मला आपल्या समक्ष आभार व्यक्त करावेसे वाटतात. आम आदमी पार्टी आपल्याकडे आहे, उभे राहा. अरविंद केजरीवालांचे प्रतिनिधी बाबूराव जंगापल्ले, माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत या भागातले. आम आदमी पार्टी
देशामध्ये लोकशाहीची जी कुचंबणा विटंबना होते, मुख्यमंत्र्याला जेलमध्ये घालणं, एक नाही दोन निवडणुकीमध्ये, असं चीन रशियामध्ये होतं असंच आपण ऐकलं, पण इथं या देशात होतंय हे आपण मान्य करणार आहात का? ज्या मुख्यमंत्र्यानं चांगलं काम केलं, जे मुख्यमंत्री लोकप्रिय आहेत, अशा मुख्यमंत्र्यांना गजाआड करणं हे या देशात चाललंय. याचा देखील आपल्याला बंदोबस्त 7 मेच्या मतदानातून करावा लागणार आहे. आज मराठवाड्यामध्ये मी अनेक ठिकाणी जाऊन आलो. छत्रपती संभाजीनगर पासून सोलापूर पर्यंत महाविकास आघाडीचे सगळेच उमेदवार निवडून येत आहेत. सर्वेक्षण येत आहेत. भारतीय जनता पक्ष सत्तेवर येणार नाही हे लिहून ठेवा. भारतीय जनता पक्षाचे दिल्लीचे नेते अब की बार 400 पार, पहला नारा. संविधान नहीं बदलेंगे, दूसरा नारा. इंडिया आघाड़ी अगर आ गई तो 5 प्रधानमंत्री करेंगे, तीसरा नारा. तिसऱ्या टप्प्यात त्यांनी मान्य केलं की इंडिया आघाड़ी की सरकार आ सकती है. अजून 4था 5वा टप्पा बाकी आहे, 6वा टप्पा बाकी आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की तुम्ही बदल करण्याचा जो निर्णय केलेला आहे तो फक्त लातूरमध्येच केलेला नाही. मराठवाडा, महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, मणिपूर, पंजाब, हरियाणा, तामिळनाडू, झारखंड, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, शेतकरी, तामिळनाडू, कर्नाटका, केरळा, आंध्र, तेलंगणा, मुद्दे तेच आहेत, प्रश्न तेच आहेत. कुठंच त्यांनी कोणाचे प्रश्न सोडवले नाहीत. फसवा फसवी. लातूरमध्ये आले होते, लातूरमध्येही काहीही सामान्य माणसाप्रती ते बोलले नाहीत. मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी त्यांनी उभी केली. 2014च्या निवडणुकीमध्ये असं म्हणाले की मराठवाडा रेल कोच फॅक्टरी मधून आम्ही मेट्रोचे आम्ही कोच तयार करणार. ते काही झालं नाही. 2019ला ते म्हणाले की आम्ही बुलेट ट्रेनचे कोच तयार करणार. 19च्या निवडणुकीमध्ये. काल काय म्हणाले? आम्ही वंदे भारतचे कोच तयार करणार. मेट्रो, बुलेट ट्रेन, वंदे भारत. नाना भाऊ, आता डॉक्टर शिवाजी काळगेलाच त्या बोगीच्या कारखान्यात जावं लागेल आणि बोगी बाहेर काढावी लागेल. म्हणजे दर निवडणुकीमध्ये तिथे आत तर काहीच नाही नाना भाऊ, नुसता असा सापळा उभा केलेला आहे, आत काहीच नाही. आणि ती सुद्धा कंपनी रशिया, जर्मनी या लोकांना विकून टाकली. आता तिथले परकीय लोक येऊन तो कारखाना चालवणार. हे मला मुद्दामून या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. रोकडा सावरगाव ही संतांची भूमी आहे, स्वातंत्र्य सैनिकांची भूमी आहे. स्वातंत्र्य सैनिकांचं एक भवन इथं व्हावं नाना भाऊ, अशी त्यांची एक मागणी आहे. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर नाना भाऊच्या हाताला धरून आपण हे काम करून घेऊ, हे देखील मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे. उगेलेवाडीच्या साठवण तलावाची उंची वाढवायची आहे. विनायकराव पाटील, आपण एवढे साठवण तलाव, एवढे पाझर तलाव केलेले आहेत की आता महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर
उगेलेवाडीच्या साठवण तलावाची उंची वाढवणं काही फार अवघड नाही. त्यामुळे तो देखील शब्द आज आम्ही आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. नांदेड अहमदपूर लातूर रेल्वे ही विकसित झाली पाहिजे. त्याच्यासाठी आपला खासदार निवडून आला पाहिजे आणि डॉक्टर शिवाजी काळगे हे भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयामध्ये याचा पाठपुरावा करून नांदेड अहमदपूर लातूर रोड या रेल्वेचा विस्तार त्यांच्या हाते होईल हे देखील मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं. रोकडा सावरगाव इथपर्यंत रस्ता झाला पाहिजे. राष्ट्रीय महामार्गाचं जे जाळं आपल्याकडनं उभं राहिलं त्या गावापर्यंत तो रस्ता झाला पाहिजे. तो कसा होईल? प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. इंडिया आघाडीचा प्रधानमंत्री होणार आहे आणि त्या इंडिया आघाडीचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे हे निवडून येणार आहेत आणि त्यांच्या शिफारशीवर आपला प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत हा रोकडा सावरगाव इथपर्यंत हा रस्ता आपण नक्की करू हे मला या ठिकाणी मुद्दामून सांगितलं पाहिजे. उसाचा पट्टा आहे. नानाभाऊ इथं कारखाना आहे महायुतीचा. महायुतीच्या कारखान्यावर फक्त मतदानाला ते चिन्ह बघतात असं नव्हे, पण उसाला सुद्धा चिन्ह लावलेले आहे. उसाला घड्याळ असेल तरच ऊस कारखान्यात जातो, अशी परिस्थिती आहे की नाही? त्यामुळे तुम्ही कसली काळजी करू नका. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले कारखाने लातूरमध्ये आहेत. मी आपल्याला शब्द देऊ इच्छितो की आपला कुणाचाही ऊस शिल्लक राहणार नाही. जेवढा ऊस लावायचा तेवढा लावा. तो सगळा ऊस घेऊन जाण्याची हमी आणि त्या ऊसाला मांजरा परिवाराचा हमी भाव देण्याचा शब्द मी आज या निमित्तानं या ठिकाणी देऊ इच्छितो. आणि नानाभाऊ तुमच्या परवानगीनं त्या ऊसावर हात असेल, तुतारी असेल, मशाल असेल आणि जर तुम्ही परवानगी दिलं तर घड्याळ जरी असलं तरी आपण घेऊन येऊ. राजकारण आम्ही करणार नाही आणि कधी केलं नाही. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी आपल्याला हे सांगितलं की निवडणुकीपुरतं राजकारण आणि निवडणुकीनंतर विकासकारण, आणि म्हणून आम्ही काही कधी राजकारण केलेलं नाही आहे. फक्त शेतकऱ्यांना विनायकराव पाटील माझी एक विनंती आहे की जेव्हा नोंदी होतात नोंदी करा म्हणा. नोंदी जर तुम्ही नाही केल्या तर मग त्या कार्यक्रमात तोडीच्या ऊस तोड येणं थोडंसं कठीण होतं. आणि म्हणून इथं आम्ही गट कार्यालय विभाग कार्यालय सुरू करू. तुम्ही ऊस नोंदवा आणि त्याची तोड त्याला भाव देण्यामध्ये आम्ही कमी पडणार नाही, एवढंच मला आपल्याला या निमित्तानं सांगायचं आहे. या ठिकाणी आमचे सगळेच लोक चांगलं काम करतायत. यामध्ये कपिल मुरुडकर हे चांगलं काम करतायत. राजू खंदाडे आहेत का इथं? ते चांगलं काम करतायत. अनिल शेळके, खंडेराव शेवाळे या सगळ्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. काम करत राहा. आणि महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर अनेक कमिट्या आहेत, हे लक्षात ठेवा. महामंडळं आहेत, तालुक्याची कमिटी, जिल्ह्याची कमिटी, विभागाची कमिटी, राज्याची कमिटी, हे सगळ्या कमिट्या आहेत. आणि म्हणून या महाविकास आघाडीच्या विजयामध्ये जे पुढाकार घेतील त्यांना त्या कमिट्यांवर संधी देण्यासाठी आम्ही नानाभाऊंकडे आग्रह करू, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं. नानाभाऊ आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये सत्तेवर यावं या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या. आणि आज महाविकास आघाडीचं नेतृत्व आपण करताय. आम्ही आज आपल्याला शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतोय. ही महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत आणि या परिवर्तनाचे शिल्पकार म्हणून नानाभाऊ पटोले आपल्याला ही भूमिका बजावायची आहे. महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा येईल तेव्हा विनायकराव पाटील, आता प्रत्येक जण आपला मुख्यमंत्री
करण्याकडं प्रत्येकाचा कल असणार आहे. काँग्रेसच्या जागा जास्त निवडून आणण्यासाठी नानाभाऊ पटोले हे परिश्रम करतायत, मेहनत घेतायत, जीवाचं रान करतायत, लढतायत. आणि म्हणून नानाभाऊ पटोले यांच्या पाठीशी आपण सगळ्यांनी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आपलं लक्ष बदल हा आहे, आपलं लक्ष काँग्रेसचं सरकार हे आहे, आपलं लक्ष महाविकास आघाडीचं सरकार हे आहे. वजाहत मिर्जा, आपने कहा मान लेना और ठान लेना. ऐसा लगता है कि देवेंद्र फडणवीस ने मान लिया है कि वो हार रहे हैं और नानाभाऊ पटोले ने ठान लिया है कि वो जीत रहे हैं. तेव्हा मी पुन्हा एकदा नानाभाऊ पटोले यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करूया, त्यांना शुभेच्छा देऊया आणि या महाराष्ट्रावर महाविकास आघाडीचा झेंडा उंचावर फडकत राहील अशी आशा बाळगूया. डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या हाताच्या चिन्हासमोरचं बटन दाबूया, त्यांना प्रचंड मताधिक्यानं निवडून देऊया. न जात पर न पात पर, विलासराव देशमुख साहब की बात पर, बटन दबाना हाथ पर. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैया साहेब. आपण जो उमेदवार दिलात ते उमेदवार जनतेने नक्कीच स्वीकारलंय. याचे उत्तम उदाहरण म्हणजे रोकडा सावरगाव येथील जनता आहे. आणि या संतांच्या आणि स्वतंत्र सैनिकांच्या या भूमीमधून डॉक्टर शिवाजी काळगे येत्या 4 जूनला खासदार डॉक्टर काळगे साहेब हे निश्चित होतील, हे रोकडा सावरगाववासियांचा शब्द आहे. आणि यानंतर मी थोडंसं माफी मागून एक कार्यक्रम, सत्काराचा कार्यक्रम करायचा आहे. आज 1 मे महाराष्ट्र दिन याचे औचित्य साधून आपल्या महाराष्ट्राचे बुलंद आवाज काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब व महाराष्ट्राचे युवा नेते माजी मंत्री अमित भैया यांचा रोकडा सावरगाव जिल्हा परिषद सर्कलच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमा देऊन सत्कार करण्यात येत आहे. तरी मी माजी मंत्री विनायकरावजी पाटील साहेब, माजी सभापती चंद्रकांतजी मध्ये साहेब, कपिलजी मुरुडकर, शिवकुमारजी घाटे, अनिलजी जाधव, देवा इंगळे, भरत वाघ, अनिल शेळके, विनायक वाघ, खंडेराव शेवाळे, राजाराम रोकडे, रघुनाथ मदने, शिवकुमार कदम या सर्वांना विनंती करतो की नानाभाऊ पटोले व अमित भैया यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन रोकडा सावरगाव जिल्हा परिषद सर्कलच्या वतीने त्यांचा सन्मान करायचा आहे. यानंतर महाराष्ट्राचा बुलंद आवाज तथा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना विनंती करतो की या सभेस आपण संबोधित करायचं आहे. नानाभाऊ पटोले, तुम आगे बढ़ो, महाविकास आघाडीच. सर्वप्रथम रोकडा सावरगावच्या या पावनभूमीला बापूदेव महाराज आणि स्वातंत्र्यवीरांचं स्थान असलेल्या भूमीला कोटी कोटी अभिवादन करतो, नतमस्तक होतो. आणि सर्वप्रथम आजचा 1 मे दिवस आहे आणि 1 मे दिवस म्हटलं तर आपल्या महाराष्ट्राचा आपण महाराष्ट्र दिवस म्हणून याला साजरा करतो आहे. आजचा दिवस कामगार दिवस म्हणून पण आपण साजरा करतो. म्हणजे श्रम आणि महाराष्ट्र याची जोड ज्या पद्धतीनं आहे तो आजचा दिवस आपल्याला तो संदेश मुद्दाम देतो. आणि म्हणून अशा या दिवसाच्याही आपल्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आपले महाविकास आघाडीचे लाडके उमेदवार डॉक्टर शिवाजी काळिंगे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आपल्या लातूर जिल्ह्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्रातलं भविष्यातलं मोठं नेतृत्व आमचे लहान बंधू अमित देशमुखजी, या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आमच्यासोबत आलेले वक्फ बोर्डाचे राज्याचे अध्यक्ष आणि अल्पसंख्याक सेलचे राज्याचे अध्यक्ष आमदार डॉक्टर वजाहत मिर्जाजी, आमचे विधिमंडळातले सहकारी विनायकजी
त्या काळात होते आमचे, माझ्याबरोबर आमदार पण म्हणून ते काम केलेलं आहे. आपल्या भागातले लोकप्रिय माजी आमदार विनायक पाटीलजी, या कार्यक्रमाला उपस्थित झालेले शिवसेनेचे नेते बालाजी रेड्डी, आमचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गणेश कदम, डॉक्टर बोलसाळे, नीलकंठ मिरकणे, ज्योती पवारताई, सबाप्पा महाजन, या कार्यक्रमाला उपस्थित असले. कारण की मी सगळ्यांचं नाव घेतलं तेवढा वेळ जाईल, कारण अजून 2-3 ठिकाणी प्रचाराला जायचं. सगळं आदरणीय मंच, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, कम्युनिस्ट अशा या विविध पक्षांनी या महाविकास आघाडीचं आणि इंडिया आघाडीची जी निर्मिती झाली, ते सगळे पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आमचे वडीलधारी मंडळी, आमचे युवक मित्र आणि माता बहिणी. खरं तर आपल्या महाराष्ट्राची एक परंपरा आहे. आपला महाराष्ट्र, प्रत्येक जिल्हा, प्रत्येक तालुका याची अलग अलग विविधता आहे. आणि आपल्याला लातूर जिल्हा म्हटलं तर शिक्षणामध्ये अग्रेसर असलेला हा लातूर जिल्हा आहे. त्याला लातूर पॅटर्न आपण म्हणतो. पण राज्याचे मुख्यमंत्री काल भाजपच्या प्रचाराला आले होते आणि त्यांचे आका त्यांच्यासोबत होते. त्यांचे आका, त्याचं भाषण पण कोणीच आजकाल ऐकत नाही त्याच्या आकाचं. त्या ठिकाणी म्हणाले की लातूर पॅटर्न नाही, हा भंगार पॅटर्न आहे. काय म्हणाला तो खोकेवाला मुख्यमंत्री? काय म्हणाला रेड्डी साहेब? हा लातूर पॅटर्न भंगार पॅटर्न आहे. हा कोणाचा अपमान झाला? लातूरकरांचा, लातूर जिल्ह्याच्या प्रत्येक नागरिकाचा. ज्या लातूरने विलासराव देशमुख साहेबांच्या आणि अनेक नेत्यांच्या माध्यमातून आमचा लातूर जिल्हा उभा झाला, त्याच्यातून अनेक नेतृत्व उभे केलेत. अनेक शिक्षणामध्ये काळिंगे साहेब असे असे अनेक डॉक्टर, इंजिनियर आणि मोठ्या मोठ्या पदावर आमच्या महाराष्ट्रात नाही तर जगातमध्ये आमची मुलं मुली गेलीत. त्या पॅटर्नला अगर भंगार पॅटर्न म्हणलं जात असेल तर आपण काय केलं पाहिजे? आता आपण काय केलं पाहिजे सांगा? आता यांचा भाजपचा भंगार केला पाहिजे की नाही? भाजपचा भंगार केला पाहिजे की नाही पाहिजे? ते त्यांचं ते काय खासदार तो होता, तो उमेदवार त्यांचा काय बोलला विनायकराव, त्याच्याकडे लक्ष नाही. पण हा एक प्रकारची म्हणजे शिवा आपण त्याला म्हणतो, ते पूर्ण महाराष्ट्राच्या लातूर पॅटर्नचा स्वाभिमान सगळ्यांनाच आहे. पण त्या लातूरमध्ये येऊन भंगार पॅटर्न म्हणला जात असेल तर आता भाजपचा कायम भंगार करण्याचं काम तुमच्या हातात आलेलं आहे आणि तुम्ही करणार असा माझा विश्वास. मी लातूर जिल्ह्याच्या या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा आपल्या प्रचारासाठी आपल्या इथं आलो. मी अमित भैयाचं मनापासून त्यांना आभार व्यक्त करेल की अशा संतांच्या भूमिकेमध्ये, या भूमीमध्ये, स्वातंत्र्यवीरांच्या भूमीमध्ये मला आणून मला या भूमीचं दर्शन करता आलं, नतमस्तक होता आलं. आणि इथून मी लातूर जिल्ह्याच्या आमचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचाराला मी या ठिकाणी येण्याचा योग मला अमित भैया तुम्ही आणून दिला. या भूमीवर आणून मला खरं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मी सगळीकडे जातो, पण ज्या ठिकाणी भाईचारा आहे, आपसातलं प्रेम आहे आणि तिथं लोक गुणागोविंदांना नांदतात, त्या संतांच्या भूमीमध्ये, स्वातंत्र्यवीराच्या भूमीमध्ये आल्यानंतर त्याचा आनंद एक आगळा वेगळा असतो. आणि खरंच भैया मी तुम्हाला सांगतो, तुम्ही 2 लाखानं नाही, हा उमेदवार 5 लाखाच्या मताच्या फरकाने निवडून आपला येईल अशा पद्धतीचं स्थिती आज आहे. मी विशेष करून आज भाजप जे घाबरलेली आहे त्याचा राहुल गांधीजी सातत्यानं उल्लेख करतात. त्याचं कारण काय की भाजपने कधी पण, ते महाभारतातले खिलाडी आहेत, ते रामायणातले कधी नाही. फक्त रामाचं नाव घेणार आहेत, त्याच्यामध्ये रामाचं नाव घेतील, ते भगवान श्रीरामाचं नाव घ्यायचं, पण महाभारतातले सगळे रोल निभवायचे. अर्जुनाचा रोल कधीच निभवायचा नाही, पांडवाचा कधीच रोल निभवायचा नाही, पण कौरवाचा रोल निभवण्यामध्ये त्यांना फार त्यांच्यामध्ये त्या पद्धतीची ती त्यांच्यामधला तो स्कोप आहे, त्या पद्धतीचं वागतात आहेत. कारण की आपण पाहतोय की जी गॅरंटी की आपण
इंडिया आघाडी म्हणून दिलेली आहे, या इंडिया आघाडीच्या गॅरंटीमध्ये एक विशेषता अशी आहे की आम्ही जातीनिहाय जनगणना करू. जो ओबीसी मराठावाद आपला निर्माण करण्याचं पाप या लोकांनी केलं, आम्ही एकमेकाच्या बांधाला बांध लागू नये, आमच्या घरं लागू नये, आम्ही भाऊबंदकीने वागत होतो, त्या ठिकाणी या लोकांनी आमच्यामध्ये वाद निर्माण करून ओबीसी मराठावाद केला. 2014 मध्ये याच फडणवीसने सांगितलं होतं की केंद्रात आणि राज्यात आमचं सरकार द्या, मी मराठ्यांना आरक्षण देतो, मी धनगरांना आरक्षण देतो, हे सांगितलं बोंबीच्या डेंडापासून या फसवणीसनं. आणि तिथून हे आग पेटली. यांच्या हातात सत्ता होती, राज्यात सत्ता यांच्या हातात होती, देशात त्यांच्या हातात सत्ता होती, आणि मागासवर्गीयाचा प्रधानमंत्री आहे असं सांगलं जात होता. हा मागासवर्गीयाचा प्रधानमंत्री नाही, हा व्यापाऱ्यांचा बनिया असलेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या रूपानं आपण गेल्या 10 वर्ष आपण त्याचं कामकाज पाहतोय. यांनी काय केलं की पूर्ण मराठवाडा पेटवून टाकलं. तुम्ही भांडत बसा, पण शेतकऱ्यांचे प्रश्न कुठलाही त्याच्यावर चर्चा नाही. विधानसभेमध्ये भैया असेल, मी असेल, आम्ही सातत्यानं मांडत होतो की अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालं, बेरोजगाराचे प्रश्न आमचे मोठ्या प्रमाणात निर्माण झाले, पीक विमा आमच्या शेतकऱ्याला मिळत नाही, 50,000 रुपये प्रोत्साहनाच्या देण्याचा निर्णय केला, अजूनपर्यंत शेतकऱ्याला मिळाला नाही. जे कर्ज आम्ही शेतकऱ्यांना बिनव्याजाचं द्यायचो, त्या कर्जामध्ये 6% व्याज पुन्हा त्यांनी लावला. अशा पद्धतीनं शेतकरी विरोधी धोरण चाललं. पण आपण सगळेजण मराठा ओबीसी वादामध्ये लावलं त्यांनी कामाला, मीडिया पूर्ण त्याच्यामध्ये कामाला लागली, आणि मूळ प्रश्न आपल्या बाजूला पडले. रोज शेतकरी आत्महत्या करत होते, शेतकऱ्यांवर चर्चा नाही, रोज मरे त्याच्यासाठी कोण चिंता करेल, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण केली. आणि मराठा आरक्षणामध्ये आखरी हा खोक्याचा मुख्यमंत्री पुढे आला आणि सांगितलं मी देऊन टाकले. सर्रास मराठा समाजाची फसवणूक केली. मी तुम्हाला सांगतो की ही जातीनिहाय जनगणनेचा जो गॅरंटीमध्ये दिलेला आहे, याच्यामध्ये आम्ही सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका आहे. आपल्या देशामध्ये 1931 पर्यंत जातीनिहाय जनगणना झाली. त्याच्यानंतर जातीनिहाय जनगणना झाली नाही, फक्त शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब या 2च जातीची जातीनिहाय जनगणना झाली. त्याच्यामुळे कोणाला राहायला घर आहे की नाही, खायला अन्न आहे की नाही, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक हा आढावाच आपल्याजवळ नाही. आणि म्हणून राहुल गांधीजी कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा केली, मणिपूरपासून तर मुंबईपर्यंत त्यांनी यात्रा केली, आणि देशातल्या लोकांच्या भावना त्यांनी समजल्या. आणि त्यांना सांगितलं की त्यांना जिथपर्यंत आपल्याला कोणाला राहायला घर आहे की नाही, खायला अन्न आहे की नाही, त्याच्या मुलं शिकायला व्यवस्था आहे की नाही, शिकले आहेत तर नोकरी आहे की नाही, काय परिस्थिती आहे, जिथपर्यंत आमच्याजवळ याचा पूर्ण रिपोर्ट नसेल तिथपर्यंत आपल्याला देशाच्या लोकांना न्याय देता येणार नाही. आणि म्हणून ही जातीनिहाय जनगणना भूमिका ज्या ठिकाणी मांडली, तिथूनच या भाजपच्या पायाखालची पूर्ण वाळूच नाही, जमीनच सरकली. जे मोहन भागवत कधीच निवडणुकीच्या काळात बोलत नव्हते ते बोलायला लागले की आम्ही आरक्षण काढणार नाही. याच मोहन भागवतनी बिहारच्या निवडणुकीमध्ये सांगितलं की आमचं सरकार आलं तर आम्ही आरक्षण संपवू. याच मोहन भागवतनी सांगितलं राजस्थानच्या निवडणुकीमध्ये की आमचं सरकार आलं तर आम्ही आरक्षण संपवू. हे आरक्षण विरोधी लोक आहेत. शेतकरी विरोधी जसं आहे तसं आरक्षण विरोधी आहेत. आणि मग नरेंद्र मोदीने त्याचा उच्चांक वेगळा गाठला. त्यांनी एक इंटरव्ह्यू दिला एका चॅनलला. त्यांनी सांगितलं की ये तो ट्रेलर था 10 साल का, अब तो सिनेमा बाकी है. आता ट्रेलरमध्ये काय केलं या नरेंद्र मोदीनं, पूर्ण देशाच्या सार्वजनिक उपक्रम समिती रेल्वे सुद्धा विकलं. रेल्वे आपली नाही भैया. आता आपल्याला अदानीपासून आपलं सरकार इंडिया आघाडी चाललं की पहिले हिसकावून घ्यावं लागेल आपली रेल्वे, तेव्हा आपलं हे बनेल. तुम्ही जे मग सांगितलं ते सगळ्या देशातल्या संपत्त्या विकल्या, देश कर्जबाजारी केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलवून, बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण असं होतं की मोठ्यांकडून पैसे घ्या आणि शेवटच्या माणसापर्यंत पोचवा. काँग्रेसने 60 वर्षात काय केलं हा प्रश्न विचारतात, त्यांचं उत्तर असं सांगायला पाहिजे की ज्या वेळेस आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, इथं वयोवृद्ध लोक आहेत ज्यांना स्वातंत्र्याचं त्या काळ पाहिलेलं आहे तुम्ही लोकांनी, त्यावेळेस ज्यावेळेस स्वातंत्र्य आपल्या देशाला मिळालं, काँग्रेसच्या चळवळीमुळे, काँग्रेसच्या बलिदानानं
त्यानंतर आपल्या जो साधी मिलिटरी नव्हती, देशामध्ये फक्त 50 गावात लाईट होती, साधे रस्ते नव्हते, पिण्याचं पाणी नव्हतं, शाळा नव्हत्या, कॉलेज नव्हते, डॉक्टर करायचे कॉलेजेस नव्हते, इंजिनियर करायचे कॉलेजेस नव्हते. हे बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक धोरणाने आपण शेवटच्या माणसापर्यंत न्याय काँग्रेसने गेल्या 60 वर्षात पोहोचवलं. पण या लोकांनी काँग्रेसवर, गांधी परिवारावर, नेहरू परिवारावर टीका करून तुमच्या आमची डोके भडकवली आणि त्या भडकवण्याच्या माध्यमातून खोटं स्वप्न दाखवून 2014 मध्ये सत्ता घेतली. पुलवामामध्ये 2019 मध्ये आमच्या सैनिकांना शहीद केलं. याच नरेंद्र मोदींनी सांगितलं की मी याच्यावर सीबीआयची चौकशी लावतो. त्यावेळी टीव्ही आणि पेपरमध्ये बातम्या होत्या की नागपूरमधून ही बारूद गेली, पण सीबीआयच्या चौकशीचा अजूनही अहवाल आला नाही. कुठे गेली 56 इंची? विचारलं पाहिजे भाजपवाले गावात आल्यानंतर. सैनिक जे होते ते कोणाचे पोरं होते? आपले पोरं होते, शेतकऱ्यांचे होते, शेतमजुरांचे पोरं होते. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, गुजरातमध्ये तर मिलिटरीमध्येच जात नाही लोक, त्यांना काय कळणार देशभावना. आणि मग या माध्यमातून त्यांनी 2019 मध्ये पुन्हा सत्तेत आलेत आणि सत्तेमध्ये येऊन पुन्हा देश विकणं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं आर्थिक धोरण बदलून जे जीएसटी आणला, या जीएसटीच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला लुटलं आणि कोणाच्या घरी पैसे पाठवलेत? अदानी अंबानीच्या घरी पाठवले. आणि तेच अदानी अंबानीचे पैसे घेऊन आज त्यांचा जलवा असा आहे की ते काही सांगा नको. ते आता म्हणजे गेल्या जन्मातले हे महाराज राजेच असतील, हे अशा पद्धतीचं त्यांचा तोर आहे भाजपवाल्यांचं. एवढ्या भर उन्हामध्ये जॅकेटच घालून फिरतात ते लोक. म्हणजे अमित दादा, मी खरंच भैया, मी तुम्हाला सांगा, मला कळतच नाही. हाला आपण हे साधं घरी याला गरमी सहन होत नाही. यावर्षी तर टेम्परेचर अजून जास्त आहे, पण ते जॅकेट कसं घालतात तेच अजूनपर्यंत मला कळलं नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य की यांना एवढी सत्याचा माज आलेला आहे. मग या नरेंद्र मोदीला तर मी काल पण बोललो, काल उद्धव साहेब होते, मी होतो, शरद पवार साहेब होते. आमचं पुणा आणि बारामतीच्या मध्ये एक कारंजला एक सभा झाली. माझा सवाल असा आहे की या मोदीला महाराष्ट्रामध्ये येऊन मत मागण्याचा अधिकार काय? म्हणजे गुजरातचा कांदा निर्यात करायची परवानगी आहे, महाराष्ट्रातले सगळे उद्योग गुजरातमध्ये घेऊन गेले. म्हणजे तिथला शेतकरी आहे, हे देशाचे प्रधानमंत्री आहे की गुजरातचा प्रधानमंत्री आहे हेच कळायला कारण नाही. मग महाराष्ट्रामध्ये येऊन महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचे मतं, महाराष्ट्राच्या तरुणांचे मतं, महिलांचे मतं मागण्याचा अधिकार या नरेंद्र मोदीला कशासाठी आहे? आणि तो येत असेल नरेंद्र मोदी म्हणजे ते प्रधानमंत्री, हे पोलीसवाल्यांचं तर फार वाईट परिस्थिती असते. आता आपल्या सभेत त्यांना बरं आहे, तिकडे तर काही सांगाच नको. वरतं हेलिकॉप्टरने यायचं असेल तर 100 किलोमीटर एराफेरा, त्यातून कोणी हेलिकॉप्टर पण जाऊ शकत नाही. आणि तुम्हाला आपण विरोधी पक्षाचे लोक तर त्याला अजिबात तिकडे जाता येणार नाही. राष्ट्रपतीचा नियम असा आहे, मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो, आपल्या देशातलं सर्वोच्च पद आहे ते राष्ट्रपती पद. त्यांना यांची व्हॅल्यू नाही आहे. पाहिलं ना आपण परवा, आदिवासी महिला आमच्या राष्ट्रपती आहे. लालकृष्ण अडवाणी साहेबांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला, त्या बिचाऱ्या उभ्या आहेत. आणि नरेंद्र मोदी त्या लालकृष्ण अडवाणीच्या बाजू बसलेले आहेत आणि ते उभे आहेत आपल्या बिचारा राष्ट्रपती. हा त्या पदाचा, त्या गरिमेचा अपमान केला, कारण की त्या आदिवासी महिला आहेत. आपली किंमतच नाही त्यांच्याजवळ, त्यांचं एक वेगळं लेवल आहे. लेवलच असं आहे भैया, ते एक लेवल वेगळं आहे. ते आपल्या लोकांची किंमतच नाही, आपल्या शेतकऱ्याच्या घामाचा वास सहन होत नाही त्यांना. जसं मगाशी विनायकराव सांगत होते, विनायकराव फक्त त्यांनी ते तसं नाही केलं, इंग्रजापेक्षा वाईट परिस्थिती केली. ही मागणी काय होती? MSPचा
तर मी आपल्याला सांगत होतो की आज जी काही परिस्थिती आपल्या देशात निर्माण करून ठेवली, म्हणजे आपला कांदा निर्यात नाही, त्यांचा गुजरातचा कांदा निर्यात होणार, आपल्या शेतकऱ्यांना भाव मिळाला नाही पाहिजे याची ते काळजी घेतात. आणि या पद्धतीची जेव्हा परिस्थिती निर्माण झाली आणि GSTच्या माध्यमातून आपल्याला लुटलं जात असेल, आपण सरकार कशासाठी बनतो? लोकांनी लोकांसाठी करायचं राज्य. सरकार काही व्यापारी नसतं. मी साध्या आणि सरळ भाषेत सांगतो, सरकारचं काम असतं आपल्या लोकांना देणं. शेतकऱ्याला दिलं पाहिजे, तरुणांना दिलं पाहिजे, महिलांना दिलं पाहिजे, सगळ्या स्तरातल्या लोकांना न्याय दिला पाहिजे, ही भूमिका आहे. तर यांनी काय म्हटलं नरेंद्र मोदींनी की काँग्रेसनं ही जातीनिहाय जनगणना करते, तुमचं आर्थिक सर्वेक्षण करताय, म्हणजे तुमचं मंगळसूत्र या मुसलमानांना देणार आहे असं तो सांग. त्याला या सोशल मीडियामध्ये तरुण पिढीने इतकं ठोकलं त्याला की त्याच्यापासून तो मंगळसूत्र विसरलं ते. तेव्हापासून मंगळसूत्र बोलत नाही ते. आम्ही 1 लाख रुपये दर वर्षाला महिलांना देण्याचा निर्णय केलेला आहे. ह्या गॅरंटी कार्डमध्ये आहे. आम्ही देण्याचं गोष्टी करतो तर घेण्याचं गोष्टी करतो. GSTमध्ये कोणी घेतलं? खताची पोतरी, आपण शेतकरी वर्गाचे लोक आहात या भागात, आज खताची पोतरीचे वजन किती आहे? 45 किलो. 2014 किती किलो होती? हिचं की साधा आपण DAP खताचा भाव पाहिला 2014 तो 450 रुपये होता. आता किती आहे? 1700. आता हे आपल्याला गावामध्ये सांगतात मोदीनं आम्हाला 6000 रुपये पाठवले, वर्षाचे 6000 पाठवले. मोदी तुमच्याजवळून किती पैसे घेऊन जाते तुम्हाला अंदाज आहे का? मोदी तुमच्याजवळून वर्षाचे 2 एकराचा शेतकरी असेल त्यामुळे 1 लाख रुपये घेऊन जातो. 2014 डिझेलचे भाव किती होते? आता एक तरी शेतकरी मला सांगा बैलांनी शेती करतं का? सगळं ट्रॅक्टरला डिझेल लागलं. पहिले आपण रॉकेलचं तेल टाकायचं, तेही बंद करून टाकलं यानं. ते सांगतो ना मी तुम्हाला. तर आता मला सांगा 2 एकराच्या शेतकऱ्याकडून वर्षाचे 1 लाख रुपये घेऊन जातो मोदी. आणि मग मी मगाशी म्हणाला ना तो पक्का बनिया आहे, तर बनिया कसं आहे तुम्हाला ते सांगतो. 1 लाख रुपये घेऊन जातो, तुम्हाला देतो 6000 रुपये. मग 6000 रुपयानंतर काय करतो की तुमच्या पोरानं किंवा पोरीनं बँकेत अर्ज केला की तिला काही 50,000चं काही 1 लाखाचं लोन पाहिजे, बिझनेस करायचा आहे, तर जसं तुमचं आधार कार्ड जोडला, इन्कम टॅक्सचा कागद जोडला, काही आपली प्रॉपर्टी जोडली की सरळ नरेंद्र मोदीला माहीत होऊन जाते आधार कार्डच्या आधार काही हे आता गरीब राहिले नाही, हे श्रीमंत झालेत. आणि मग तो कलेक्टरला फोन, कलेक्टरला सांगतो की ते तहसीलदारला सांग त्याला आत्तापर्यंत मोदीचे जेवढे पैसे दिले ते वापस घ्या. असं करतो की नाही? म्हणजे तुम्ही घेतलेलं सगळं पैसे त्याला 6000 त्याला आपण तर मागले नव्हतं. त्याने सांगितलं होतं किंमत कमी करणार, महागाई कमी करणार, हेच नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं ना. आता परवाच्या दिवशी त्यांनी लोकमत IBNला एक मुलाखत दिली. म्हणजे खोटं किती बोलावं, आणि तेही नरेंद्र मोदी प्रधानमंत्र्यांनी बोलावं. नरेंद्र मोदी बोलतो खोटा, पण प्रधानमंत्री पदावर ते म्हणाले की या 10 वर्षामध्ये मी महागाईला आळा टाकून ठेवण्यामध्ये मला यश मिळालं. नरेंद्र मोदी काय सांगतो, 10 वर्षात मला महागाई वाढवण्यामध्ये, महागाई कमी करण्यामध्ये मला यश प्राप्त झालं. म्हणजे किती खोटं बोलावं कोणी. किमती 4 पटीने वाढवल्यात. आमचा सोयाबीन असेल, आमचा कापूस असेल, आमचा ऊस असेल. आता मला तर नवीनच घटना ऐकायला मिळाली. 500 रुपयानं आपला ऊस घेतात ते घडीवाल्यांचा. त्या घडीवाल्यांनी तरी मतं कशाला मारावे त्यांना? सांगितलं ना अमित भैयानी, मांजरा पॅटर्नच्या आधारावर मांजरा परिवार ज्या पद्धतीनं आपल्या ऊस उत्पादकाला पैसे देतात त्या पद्धतीनं आम्ही या भागातल्या शेतकऱ्यांना देणार. ही हिंमत आहे. ही शेतकऱ्यांच्या घामाचं, श्रमाची, मेहनतीचं खऱ्या अर्थाने त्याला न्याय देण्याची भूमिका मांडतात आणि ते 500 रुपयाला ऊस घेतात. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की या पद्धतीची ही लालची लोक, गिधाडासारखी लोक, म्हणजे गिधाडं आता कमी झाली, दिसतच नाही. माणसाच्या रूपाने गिधाड निर्माण झाली ही वाली. हां म्हणजे हे या पद्धतीनं समजा हे चित्र होत असेल. आम्ही सांगितलं की आमचा ग्रॅज्युएट झालेला मुलगी असेल त्याला पहिली नोकरी देण्याची हमी आम्ही दिली.
8,500 रुपयाचं स्टायपन दर महिन्याला त्याला द्यायचं, अशा पद्धतीचा निर्णय केला. म्हणजे समजा त्या 30 लाख कर्मचाऱ्याचे पद तर भरूच, पण त्याच्यामध्ये एक विशेषता अशी सांगितली या गॅरंटीमध्ये की आज महाराष्ट्रामध्ये पोलिसाची भरती असेल, आरोग्य सेवकांची असेल, तुमचं कृषी सहाय्यक असेल, तलाठ्यांची पदं असतील. आमचे मुलं मुली बिचारे ते पोलीसमध्ये भरती व्हायला सकाळपासून धावत राहतात, पेपरमध्ये अभ्यास करतात, पूर्ण रोज कुठं कोचिंग लावतात. आणि आमचे मुलं 1,000 रुपये ऑनलाईन भरून 3,000 पदं असतील तर 3 लाख मुलं मुली अर्ज करतात 3,000 पदाचे. 1,000 रुपयाच्या हिशोबाने झाले किती पैसे तो हिशोब लावा. आणि कोणाचे असतात ते RSS वाल्यांच्या त्या संस्था असतात, त्याला एक आपल्याला पैसे भरावे लागतात, पैसे त्यांच्या घरी. मग तिथं गेलं की पेपरच फुटला, पेपर फुटला की जा बापा आपल्या घरी. 6 पिढ्या बर्बाद केल्या 10 वर्षात. मेगा भरती. आज फडणवीस सांगायचा दिल्लीमध्ये तेच झालं होतं नरेंद्र मोदीच्या सरकारचं. आणि म्हणून या गॅरंटीमध्ये सांगितले की जो कोणी पेपर फोडण्याचं पाप करेल त्याला जन्मठेपेची शिक्षा देण्याचा निर्णय याच्यामध्ये घेतला. म्हणजे जे मेहनत करणारी मुलं मुली आहेत त्याला कुठल्याही शिफारसीची गरज नाही, त्याच्या आईवडिलाजवळ पैसे नाही, पण त्याच्या बुद्धिमत्तेच्या आधारावर त्या मुला मुलींना संधी मिळावी, या पद्धतीचा कायदा करण्याची भूमिका या ठिकाणी घेतली. ज्या मुला मुलींना नोकरी करायची नसेल, नोकरी नाही मिळाली, 8,500 रुपये दर महिन्याचे मिळेलच, पण ज्याला व्यवसाय करायचा असेल त्याला बिनव्याजी लाखो रुपयाचं कर्ज देण्याचंही सुद्धा त्या ठिकाणी या गॅरंटीमध्ये दिलेलं आहे. याला काही ते मोदीचं सारखं नाही, ते 6,000 पूर्ण ते घेतलेले सगळे पैसे वापस करा, हा नियम नाही आहे याच्यात. म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. आम्ही निर्णय केला या गॅरंटीमध्ये, महाविकास आघाडी इंडिया आघाडीमध्ये, की आमच्या ज्यासाठी विनायकराव मगाशी बोलत होतात, माझा मुद्दा सुटला, तिथं दिल्लीमध्ये शेतकरी येऊ नये, MSP कायदा चालू करावा, लागू करावा यासाठी. म्हणून यांनी खिळे गाडलेत दिल्लीच्या सीमेवर, खिळे गाडले, शेतकरी घाबरले नाहीत, खिळे उपडून दिल्लीकडे सर झालेत. ज्याप्रमाणे इंग्रज करायचेत ना, गोळ्या मारायचे, तशा पद्धतीचं शेतकऱ्यांना गोळ्या झाडल्यात, शेतकऱ्याला मारलं. कशासाठी? MSPचा कायदा केला पाहिजे. नरेंद्र मोदी तुम्ही सांगितलं होतं स्वामीनाथन समितीची शिफारस आम्ही लागू करू, त्याच्यामध्ये MSPचा कायदा लागू करू. राहुल गांधी त्या मोर्चाला गेले, शेतकऱ्यांच्या समोर सांगितलं की आमचं सरकार आलं तर आम्ही MSPचा कायदा लागू करू, 1.5 पट भाव शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला देण्याची हमी या गॅरंटीमध्ये दिली. तुम्हाला प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये लुटलं जाते, 1 रुपयात विमा केला हे सांगतात भाजपवाले. अहो, तुमचा GSTचा पैसा सरकारच्या तिजोरीत गेला, त्याचे 3,500 रुपये काढून, 3,500 कोटी रुपये काढून यांनी या नरेंद्र मोदीचे जे मित्र आहेत, ज्यांच्या या विमा कंपन्या आहेत, त्यांना दिलं. दुष्काळ पडूनही आम्हाला कधी पीक विमा मिळाला? याच्यामध्ये नियम बदलून शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय करून ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याला पीक विमा दिलाच पाहिजे, हे कंपल्सरी करण्याची वॉरंटी सहित तुम्हाला दिलेली आहे. त्याचप्रमाणे तिथंच थांबले नाहीत, त्याप्रमाणे यामध्ये अजून एक भूमिका घेतली की शेतकऱ्यांना वारंवार, लोकप्रतिनिधीला वारंवार कर्जमाफीची मागणी करण्याची गरज पडली नाही पाहिजे, म्हणून एक संविधानिक आयोग निर्माण केला जाईल. आणि त्या संविधानिक आयोगाच्या माध्यमातून त्या आयोग त्या ज्या भागात दुष्काळ पडेल, जी परिस्थिती निर्माण होईल, तो आयोग तिथं जाईल आणि आयोगाने शिफारस केली तर सरकारला त्यांची कर्जमाफी केलीच पाहिजे, या पद्धतीची गॅरंटी या ठिकाणी दिली. दिल्लीमध्ये सरकार इंडिया आघाडीचं आलं तर पहिला निर्णय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर घेतला जाईल, ही गॅरंटी या ठिकाणी दिली. आणि म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि बेफाम बोलतात. तर नरेंद्र मोदी तर काही नाही, परवा पुण्यामध्ये रेसकोर्सवर त्यांचा हे होता. रेसकोर्स म्हणजे घोडे धावतात, त्याला रेसकोर्स म्हणतात इंग्रजीमध्ये, आपण त्याला रेसकोर्स म्हणतो. जे घोड्यांची शर्त होते, आपल्या बैलांचं शंकरपट होतो तो वेगळा, घोड्यांचा जो रेस होते त्याला रेसकोर्स म्हणतात. आता तिथं रेसकोर्समध्ये का यांनी सभा घेतली हा एक प्रश्नच आहे. कारण महाराष्ट्रामध्ये खूप घोडे विकत घेतले ना त्यांनी, पण ते घोडे नव्हते.
त्याला माहीतच नाही. त्याच्यामध्ये मुश्किलनं 15,000 लोक जमा झाले आणि त्याला 3,000 रुपयाच्या भावाने आणलं. एकाला 3,000 रुपये. आता इथं पैसे देऊन आणले का विनायक पाटील तुम्ही? पदरचे पैसे खर्च करून आलात, तिथं पैसे देऊन आले पण लोक नाही पोहोचले. कारण की महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्राला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला अपमानित करण्याचं सातत्यानं मग शिवसेनेचे लोक असोत, राष्ट्रवादीचे लोक असोत, त्यांचे घरं फोडण्याचं काम यांनी केलं. त्यांना गद्या काय म्हणून बकऱ्यासारखं विकत घेतलं. 50 कोटी 50 खोके. ओके, त्यांना वाटलं की सगळं बरोबर आहे. मग आमच्याकडे एक नजर फिरवली, नांदेड पहिले त्याच्या घेऱ्यात आलं. आदर्श झालं, मग सगळं वातावरण आदर्शमय झालं. त्यांच्याही कारखान्याला 200 कोटी रुपये दिले. पैसे कोणाचे? 200 कोटी. हे जेवढे काही गेलेत ना आता तिकडे बाजूच्या उस्मानाबादमधून, तिथून एक गेलेत आमचे, त्याच्याही कारखान्याला पैसे. आखरी पैसे कुठले? काय फडणवीसनं काय एकनाथ शिंदेनं आपल्या घरून दिले? तुमचे पैसे GST मधून गेलेले. इकडे त्यांना महागाईच वाढवायची आहे ना. पैसे कोणाच्या खिशातून काढायचे? तुमच्याच खिशातून ना. मग हे घोडे होते की गधे होते? आमचे 2 घेतले त्याच्यात ते. म्हणून तो नांदेडमध्ये विनायकराव, त्याच्यामुळे तुमच्या मित्राचं नुकसान झालं. आमच्या केसमध्ये तुमच्या मित्राचं नुकसान झालं. सांगा त्यांना, आता विचार करा, घेऊन घ्या तुमच्याकडे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की ही जी काही परिस्थिती आहे, मी इथं 25 मुद्दे आहेत 5 गॅरंटीमध्ये, याच्यावरची समृद्ध चर्चा करणार नाही. पण एक गोष्ट अजून तुम्हाला सांगितली पाहिजे. आरोग्याचा कायदा, भैया मंत्री होते, भैयांना पण तो कायदा महाराष्ट्रात लागू करायचा, कारण राजस्थान सरकारने तो कायदा लागू केलेला होता. आणि त्या कायद्याच्या अंतर्गत जवळपास आता आपण, आपली पहिली योजना होती राजीव गांधी आरोग्य योजना होती. आता महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या नावाने योजना या सरकारने केली. राजीव गांधीचं नाव बदलवलं, महात्मा ज्योतिबा फुल्यांचं नाव दिलं. त्याला कोणी विरोध करायचं करा, पण त्या महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या विचाराने ती योजना व्हायला पाहिजे होती, ही आमची अपेक्षा होती. या योजनेचा फायदा मिळतच नाही. कोणाला 10,000 येते, कोणाला 5,000 येते, कोणाला येतच नाही. आपल्याला लक्षात असेल की आता आरोग्याच्या कायद्याच्या माध्यमातून जेवढे काही आजार आपले असतील ते सगळे आजार त्याच्यामध्ये ग्राह्य पकडले जातील आणि 25 ते 30 लाख रुपये हे सरकार खर्च करेल, केंद्र सरकार करेल. अशा पद्धतीचं आरोग्याच्या कायद्याच्या माध्यमातून योजना आपल्याला दिली. या मोदींनी काय केलं? 2019 मध्ये कोरोना आणला. आणि मी जाणीवपूर्वक सांगतो का मोदीनं आपल्या देशामध्ये कोरोना आणला. हे चीनची बिमारी होती. आमचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधींनी मोदींना पत्र लिहिलं प्रधानमंत्री म्हणून की कोरोना ही महामारी आहे, संसर्ग बिमारी आहे. याला सीमेवर जे काही लोक येतील बाहेरच्या देशातून त्याला तिथंच तपासून त्यांना कोरोनाच्या बाहेर काढून मग देशात येऊ द्या. अशा पद्धतीचं सीमा सील करा, अशा पद्धतीचं सूचना दिली. हेच भाजपवाले सोनिया गांधी आणि राहुल गांधींना म्हणायचे आमच्या देशात कोणालाच कोरोना होत नाही, तुम्हाला होत असेल तर तुम्ही देश सोडून जा. हे टिंगल करत होते सोनिया गांधी आणि राहुल गांधींची. कोरोना आला आपल्या देशात. कोरोनामध्ये किती लोक आपल्यातली गेलीत, काही वाचली तर त्यांना किती पैसे खर्च केलेत ते आपल्याला सगळ्यांना ते आपल्यासाठी एक भयानक स्वप्न आहे. कोरोनाचं आजही नाव घातलं तरी आपल्याला भीती निर्माण होते. मग आपल्या जगामध्ये ही सगळी बिमारी फैलल्यानंतर सगळ्या जगाच्या लोकांनी निर्णय केला की काहीतरी याला आता बंधन केलं पाहिजे, काही लस काढली पाहिजे. सगळ्या जगांनी चांगल्या लस निर्माण करण्याचं काम सुरू केलं. आणि त्या लसीच्या माध्यमातून या नरेंद्र मोदींनी काय केलं की जो चंदा देगा, काय रेड्डीला चांगलं माहिती आहे काय म्हणतात,
दो देगा चंदा उसको मिलेगा धंदा. यानं काय केलंय, पुण्याचा तो लस बनवण्यावाला होता. हा, तुम्हाला सगळे नाव माहिती पण विसरता तुम्ही लोक. त्याला ठेका दिला. जे मगाशी तुम्ही म्हणालात ना, निवडणूक चंदा म्हणजे निवडणूक त्यांना फंड मिळाला, त्याच्यामध्ये त्याचं नाव आहे. त्याच्याकडून त्यांनी पैसे घेतलेत आणि ते लस आपल्याला टोचली. या लसीचा परिणाम काय झाला तुम्हाला अजूनही कळलं नसेल, मला माहिती नाही, कळलंही असेल. जवान पोरी आता अटॅकनी मरतात. जो तंबाखू खात नाही, बिडी पेत नाही, काहीच करत नाही, त्याला कॅन्सर झाला. दम्याचा त्रास सुरू झाला. हातपाय दुखतात आजकाल. या कोरोनाचं जे इंजेक्शन दिलं आपल्याला, हा माझा आरोप नाही, वस्तुस्थिती आहे. एका श्रीमंत घरातले 3 मुलं मुली, तरुण मुलं मुली मरण पावले. मेल्यानंतर त्याला असं वाटलं की असं आमच्या घरात तर कुठली अशी हिस्ट्री नाही, म्हणून त्यांनी पोस्टमॉर्टम करून घेतले. पोस्टमॉर्टममध्ये तो रिपोर्ट आला. त्या रिपोर्टच्या आधारावर हे सिद्ध झालं की जी लस दिली गेली त्या लसचा परिणाम सुरू झाला. म्हणून ते गेले सुप्रीम कोर्टामध्ये. सुप्रीम कोर्टाने नरेंद्र मोदीच्या सरकारला नोटीस दिलं की बाबा हा असं असं आलेलं आहे, तुमचं म्हणणं काय. नरेंद्र मोदीने उत्तर दिलं की आमचा काही संबंध नाही, त्या कंपनीचा संबंध आहे. आता तुम्हाला ते लस दिल्यानंतर फोटो कोणाचा आला, फोटो कोणाचा आला. मग आता तू घेतला ना आपला फोटो लावला तर घे ना, संडासाला फोटो लावतो तो. फोटो लावण्यात तर काही त्याला काही बंधनच नाही द्यायचे, कुठेही फोटो लावतात. ग्रामपंचायतमध्ये आपण पाहिलं त्या कुठल्या समाध्या लावल्यात, त्याला लाखो रुपये खर्च केले, तिथेही आपलं नाव लिहिलं. कुत्रा रोज जाऊन तिकडे पूजा करतो आहे ना. त्या आपल्या गावच्या स्वातंत्र्यवीराचं नाव पण त्याच्यात लिहिलं, पण त्याच्यामध्ये एक प्रकारचा तो अपमान आहे. मग करायचं होतं थोडं व्यवस्थित बांधायला पाहिजे ना. ग्रामपंचायतमध्ये मनरेगामध्ये जे पैसे येतात त्या पैशातून त्यांनी ते बांधून घेतले. म्हणजे कुठं पण म्हणजे जिथं पाहिजे तिथं त्याचं नाव पाहिजे. असा प्रधानमंत्री कधीच नाही पाहिला हो. पाहिला का कधी असा प्रधानमंत्री. इंदिरा गांधीनं तर हरितक्रांती या देशात आणली, श्वेतक्रांती आणली. आम्ही अमेरिकेतले जे डुकरं खायला मिलो खात होतो, इंदिरा गांधी केलं. कधी इंदिरा गांधीने अशी फोटोबाजी नाही केली. पण 10 वर्षात काही न करता तुम्हा आम्हाला लुटल्याशिवाय, या देशाला विकल्याशिवाय दुसरं काही नाही केलं. आणि मुठभर लोकांना उद्योगपती बनवून तुम्हा आम्हाला आर्थिक कमजोर करून, तुमच्या गावातल्या जिल्हा परिषद शाळा बंद करून तुम्हाला गुलाम बनवण्याचं पाप ज्या लोकांनी केलं त्याला आता निपटवण्याचं आपल्याला अधिकार आलेला आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रातलं चित्र असं आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या भागात मी दौऱ्यात जातो. महाराष्ट्रामध्ये 48च्या 48 जागा महाविकास आघाडी जिंकेल अशा पद्धतीचं चित्र आज महाराष्ट्रात आहे. लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे. भाजपचं ऐकायला तयार नाही लोक. हे यांचे लोक घरात बसले. तुम्हाला तर भाजपला फिरताना इकडे दिसत नाही. मला तर मगाशी आपले उमेदवार भावी खासदारच, आता त्याला शिक्कामोर्तब 4 तारखेला होईल. आता त्याने म्हणाला की मागचा खासदार इकडे फिरायलाच आला नाही, साधा भेटला पण कोणाला नाही. आपला लोकप्रतिनिधी आपल्या सुखदुःखात सामील होत नसेल तर त्या लोकप्रतिनिधीचं काय काम आहे. त्याला फक्त कॉन्ट्रॅक्टर व्हायचं आणि पैसे कमवायचे तेवढंच काम आहे ना. तर त्याला आता म्हणा ठीक कॉन्ट्रॅक्टरच कर. आपलं सरकार आलं की त्याचं सगळं काढून टाकू आपण. काम न करता पैसे घेतात. नांदेडमध्ये विनायकराव, मी नांदेड ते पूर्णा रस्त्यावर गेलो. म्हणजे काय मला म्हणजे फार वाईट वाटलं. मोठा लांब रस्ता आहे, तिकडे मला सभा होती, त्याच रस्त्याने जावं लागलं. पूर्ण खोदलेला रस्ता, 120 कोटी रुपयाचा रस्ता. त्याला सुरुवातीला वर्क ऑर्डर मिळालं त्या कॉन्ट्रॅक्टरला. त्या कॉन्ट्रॅक्टरकडून तिथल्या नेत्यांनी पैसे घेऊन टाकले. त्याला सांगितले काम चालूच नको करू, आम्हीच सरकार आहोत. मग त्याला वर्षभर तसंच ठेवलं. पुन्हा त्याचं CSR वाढले, पुन्हा त्याला 100 कोटी वाढवले. 120 कोटीचा रस्ता 220 कोटीचा केला. पुन्हा 75 कोटी त्याच्याकडून घेतले. आणि या 3-4 वर्षामध्ये त्या रस्त्याने जाणारे लोक अनेक मेलेत ॲक्सिडेंटमध्ये. बाळतपणाच्या बायाचं रस्त्यातच बाळतपण झालं. रस्ताच नाही ना, असा खडखडखडबलाच आहे. हे किती पाप. म्हणजे जनतेची लूट, जनतेच्या मतावर निवडून यायची आणि जनतेची लूट करायची, ही परिस्थिती आहे. आणि स्वतःला मोठे नेते म्हणणारी लोक पाहिली. आणि म्हणून जे जनतेसाठी धावून जातात,
जनतेच्या सुखदुःखात राहतात, त्याच लोकांना लोकांची पसंती या शाहू फुले आंबेडकरांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितले अतिशयोक्ती नाही 48 जागा येणार म्हणून. 48च जागा महाराष्ट्रामध्ये या महाविकास आघाडीच्या निवडून येतील. आपण मला तुमच्याकडून एकच भरोसा पाहिजे, मला हे सीट, कारण की लातूरची सीट माझ्या गुरुच्या कर्म आणि जन्मस्थळातली आहे. विलासराव देशमुख साहेब हे माझे गुरु आहेत आणि ही महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मताने निवडून आली पाहिजे, 5 लाखाच्या वर. आणि म्हणून त्या दिवशी मतदान जास्त करून कसं घेता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण की ही लढाई जशी स्वातंत्र्याची लढाई, स्वातंत्र्यवीर आपल्या गावात होते, स्वातंत्र्याची लढाई लढली गेली होती, तशी ही दुसरी आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची भूमिका ही लढाई आहे. ही लोकशाही पद्धतीनं आहे. कारण की 400चा पार हे तडीपार लोक बोलतातच आहे. त्यांचे खासदार काल पंकजा मुंडे पण परवा बोलली की आम्हाला संविधानात बदल करायचा, ती पण बोलून घेतली. कर्नाटकचा कालपर्यंत हेगडे बोलत होता, आता पंकजा पण बोलून गेली. मला कळत नाही बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा या लोकांना राग कशासाठी. कारण की जर मगाही सांगितलं त्यांनी परवा त्या नरेंद्र मोदींनी की आता तर ट्रेलर होता, आता सिनेमाच आहे, तर सिनेमा बंद करायचा, याच्यानंतर निवडणुकाच नाही. आणि एकदा निवडणुका नाही तर मग आपल्या लोकांची गत काय, गत काय. आज निवडणूक आहे म्हणून विचारते, म्हणून नरेंद्र मोदी इकडे फिरते. निवडणुकात नसेल तर काय. 1 नेशन 1 इलेक्शनचा अर्थ काय त्यांनी सांगितलं ना. 1 नेशन 1 इलेक्शन सगळं तयार आहे. माच्या 400च्या जवळ जागा गेल्या की त्यांना सगळ्या गोष्टी बदलवण्याचे अधिकार आहे. आणि म्हणून त्यांना वाटतं की आम्ही बदलवणार नाही. हे जे बनतात मी बदलवणार नाही याचा अर्थ ते बदलवणार आहे. यांनी सांगितलं होतं महागाई कमी करणार, 2014 मध्ये सांगितलं होतं की नाही महागाई कमी करणार, तर केली का. हे जे बोलतात त्याचं उलटं करतात. म्हणून आता यांना उलटं करायची वेळ तुमच्या हातात आहे. आणि म्हणून तुमचं मतदानाचं प्रमाण जे आहे ते मतदानाचं प्रमाणाला माहीत आहे, ऊन आहे, उन्हाचा प्रादुर्भाव आहे, पण ही स्वातंत्र्याची लढाई आहे. स्वातंत्र्याच्या दुसऱ्या युद्धाची लढाई आपल्या देशाचं संविधान आणि लोकशाही वाचवणं. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला वाचवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकजुटीनं येत्या 7 तारखेला शिवाजी काळंगे साहेबांना आपण बहुमतानं निवडून द्यावं आणि 5 लाखाच्या मताचा फरक या मताने ते या फरकाने ते निवडून यावेत असा विश्वास मी तुमच्याजवळ व्यक्त करतो. मी आपल्या मनापासून आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि या संताच्या भूमीमध्ये आणि स्वातंत्र्यवीराच्या आणि जे अमित भैयांनी मला सांगितलं त्याप्रमाणे स्वातंत्र्यवीरांचं या ठिकाणी एक मोठं स्मारक व्हावं, सैनिक भवन व्हावं. आपल्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणारच आहे. मी तुम्हाला शब्द देतो. आता आमच्याकडे तो यांचा जो इकडला तुमचा कारखान्याचा मालक जो आहे तर सध्या तो काही अर्थमंत्री होणारच नाही आमच्याकडे. आमच्याकडे अर्थ खातं ते नाही तर ते काय ते फक्त तो त्याचं गणित राहायचं तेवढ्या पुरतं. आता तो नाहीच आहे आता त्यामुळे आम्हाला आता पैशाची काही अडचण नाही. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये कुठलीही पैशाची अडचण नसते. म्हणून तुम्हाला सांगतो की भैयांनी जो शब्द आपल्याला दिलेला आहे त्याला पूर्ण करण्याचा विश्वास मी या ठिकाणी देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. नक्कीच लातूरकर आपण जे